मध्ये विकासांचे वारे ज्यांच्या माध्यमातून वाहिले जातात अशा आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय जगन शेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। मायेची आपुलकीची दमदार आणि उबदार शॉल आणि त्या सोबतीला प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि तसेच या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह एक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मान करतोय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय जगन शेठ पाटील साहेबांचं, ज्यांच्या येण्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चार चान लाभलेत। जबरदस्त असे व्यक्तिमत्व आहेत। रमेश शेठ पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। हरिभक्ती परायण रमेश शेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। सातत्याने आम्ही म्हणतो की यस निलेश दादा कोळी यांच्या शुभ हस्ते आपण हरिभक्ती परायण महाराजांचा शुभ सन्मान करणार आहोत। कारण म्हटलं जातं विज्ञानाने कितीही केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नसेल सुख आणि शांती। भावी ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आता ते नक्कीच पुढे वाटचाल करतील, तर नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा देऊया। मायेची आपुलकीची उबदार शॉल तसेच साईनाथ शेठ पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, अगदी म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणून तर काय नक्कीच सर्वांच्या माध्यमातून म्हटलं जातं की दादा आम्ही तुमच्यामध्ये सरपंच पाहतोय आणि म्हणून त्यांना भावी सरपंच अशी उपाधी दिली आहे आणि म्हणून तर काय आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय। दादांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी अमूल्य आहे। आपण दादांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत। भावी सरपंच साहेब आणि भावी सरपंच साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय। मयूर दादा दळवी यांच्या शुभ हस्ते आपण भावी सरपंच साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत। मायची आपुलकीची दमदार उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक अर्थातच पुष्पगुच्छ, त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह एक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय। आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण फार चांगली भूमिका सातत्याने सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते। हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणार आहे हे सर्व व्यक्तिमत्व आणि विशेष करून जगन शेठ पाटील साहेब त्यांचा आपण मनापासून आणि हार्दिक असा आभार व्यक्त करू। नाव बॅक टू द क्रिकेट मैदानावरती मॅच झाली आहे सुरू, जिथे एकीकडे मोरेश्वर सुतार आपल्याला पाहायला मिळतील। जर विचार केला मागील मॅच मध्ये एका षटकामध्ये 6 चौकार मारायचा विक्रम जो मात्र मोरेश्वर सुतार यांच्या नावावरती आहे। आता 2 चेंडूंवरती 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतील। असं म्हटलं जातं ना की परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो आणि लोखंड देखील सोन्याचं बनतं, त्याचप्रमाणे मान्यवरांची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभली आणि आमची ही स्पर्धा देखील सुवर्णमय झाली। त्याबद्दल सर्व आलेल्या मान्यवरांचा आम्ही विशेष करून आभार व्यक्त करतो, कारण हाक तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे सर्व व्यक्तिमत्व आहेत। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत। दादांचा शेड्यूल देखील बिझी असतो, तरी देखील वेळात वेळ काढून सर्व मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत। मॅच 1 मिनिट थांबवायची विनंती असेल। मान्यवर देखील इथून रजा घेत आहेत। खऱ्या अर्थानं दादांची देखील उपस्थिती आमच्यासाठी अमूल्य होती। दादांच्या माध्यमातून हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला सातत्याने जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे जगन शेठ पाटील साहेब, त्यांचा आपण करूया मनापासून आभार। दादांची उपस्थिती आमच्यासाठी खऱ्या अर्थानं या शेवटच्या दिवसामध्ये अमूल्य होती। सुवर्ण संधी असेल वैभव थेटे यांच्या माध्यमातून। अनिकेत यांनी 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज। नाव बॅक टू द क्रिकेट। पहिले 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती डबल आली। मोरेश्वर सुतारच्या बॅटमधून अजून एक जबरदस्त प्रहार, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4। मोरेश्वर सुतार ब्रँडेड चौकार। ओळख आहे मोरेश्वर सुतारची, मी सातत्याने उल्लेख करतो की अर्जुन बांगर सारखे खेळाडूला पहिल्या ओव्हर मध्ये 5 चेंडू 5 चौकार मारणं सोपी गोष्ट नाहीये, ते मारून दाखवलंय। ऋतिक पाटील वडवली बीचा त्याच्या समोर 5 चेंडू 5 चौकार मारणं सोपी गोष्ट नाहीये।
मागील मॅच मध्ये 6 चेंडू 6 चौकार लगावलेत आणि या मॅच मध्ये 4 चेंडू 3 चौकार लगावले गेलेत. विनंती असेल ज्ञानेश्वर शेठ घरत साहेबांना आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळेल. बॅटची अप्पर एज कीपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉपला क्लिअर करत या इनिंग मधला या षटकामधला चौथा 4. सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील ज्ञानेश्वर शेठ घरत साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे चषक लाभलेले आहेत. जे सर्व संघ खेळत आहेत ज्या चषकासाठी ते ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला ज्या दानशूर दात्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय ज्ञानेश्वरजी घरत साहेब आणि त्यांची उपस्थिती लाभली आहे. दादांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 18 या आकड्यावरती. विनंती असेल ती म्हणजेच मेहेर 11 बापगाव, मेहेर 11 बापगाव संघ आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे रिक्वेस्ट असेल. मला वाटतं या गावदेवी क्रिकेट संघ एवई संघ देखील उपस्थित आहे. कालच्या दिवसामध्ये मनोज घाटाळ अँड कंपनी फार चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांनी देखील केली. NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाने देखील फार चांगल्या प्रकारची कामगिरी केली आणि सुपर 3 मध्ये दाखल होणारे 2 संघ आपल्याला मिळालेत. मात्र आता कुठला खेळाडू जो मात्र आपल्या संघाला चांगल्या प्रकारची कामगिरी करून देईल या मॅच मध्ये आणि आपल्या संघाला सुपर 3 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ जो मात्र बनवेल हे पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. अमोल शेठ थेटे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दोघांसाठी असेल. संकेत आणि अंकित साठी 3 चेंडू 3 षटकारासाठी. वैभव थेटे यांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी आहे. संकेत अंकित दोघांसाठी की 3 चेंडू 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. आदरणीय सचिन शेठ कोणकर यांच्या शुभ हस्ते आपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ब्युटिफुल ट्रॉफीज लाभलेत चषक लाभलेत असे ज्ञानेश्वर शेठ घरत साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल कॅमेरा थोडासा रोल करायचा आहे. आपण शुभ सन्मान करणार आहोत. मैदानावरती मॅच इम्पॉर्टंट आहे. आमचे मान्यवर देखील व्यासपीठावरती इम्पॉर्टंट आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धाच इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तर काय इथे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रत्येकाचं विशेष आम्ही असं कौतुक करू. मैदानाच्या वरती आपल्याला मॅच देखील पाहायला मिळते. मात्र मनापासून आभार असेल व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून आभार. नाउ बॅक टू द क्रिकेट. पहिल्या बॉल वरती कैलासच्या विरोधामध्ये खेळला गेलेला हा चौकार पाहायला मिळतोय. जो कैलास 1 रन ओके 1 रन असेल 1 रन असेल. धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. या षटकामध्ये जर पाहायला गेलं एका चेंडूवरती 1 आलेला आहे. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेला फार चांगल्या प्रकारचा स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला ज्यावरती कदाचित चौकार देखील जाऊ शकला असता. मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 1च धाव मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची एज फाईन लेग मध्ये फिल्डर बीट झालेत आणि बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ बॉल सीमा पार नशिबाचा लकी चौकार. नक्कीच आपण पुन्हा एकदा दानशूर दात्यांच्या दिशेला वळूया. ज्या ज्या दानशूर दात्यांनी आपल्याला सौजन्य केले त्या सर्व दानशूर दात्यांचं आपण नामोल्लेख करणार आहोत. खऱ्या अर्थानं अमोल शेठ जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह लाभलेत. अमोल शेठ जाधव साहेबांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच मनोज शेठ पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच सामनावीर साठी ट्रॉफीज लाभलेत त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. आदरणीय ज्ञानेश्वर शेठ घरत साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ब्युटिफुल ट्रॉफीज प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी भव्य आणि दिव्य ब्युटिफुल चषक लाभलेत त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आदरणीय राजेंद्रजी गायकवाड साहेब आणि आदरणीय जालिंदरजी कोणकर यांच्या माध्यमातून आम्हाला मंडप आणि डीजे सुविधा लाभली आहे त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच करण शेठ कोळी आणि अशोक शेठ कोळी यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी लाभली आहे त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आम्हाला
राकेश दुर्योधन गारे साहेबांच्या माध्यमातून लाभले, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि बेस्ट बॅट्समन साठी SA स्पोर्ट्स सावध सुपांजित तिस्कर यांचे माध्यमातून आम्हाला ब्युटिफुल बॅट लाभली आहे. उत्कृष्ट फलंदाजसाठी त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. मॅचच्या दिशेला वळूया. सिंगल वर 4, त्यानंतर आली सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 24 पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर, वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. नो +4 नशिबाच्या या 5 धावा. नाही मी म्हणेल जे कैलास आहेत पहिल्या मॅच मध्ये 3 धावा खर्च केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये देखील 3 धावा खर्च केल्या. मात्र या एकाच मॅच मध्ये जवळपास जर पाहायला गेलं तर 1 चौकार, 1 नो बॉल वर 4, 2 सिंगल, तब्बल 11 धावा 3 चेंडूंवरती खर्च केले आहेत. विनंती असेल मुख्य रस्त्यावरून गाड्या बाजूला काढायचे. मुख्य रस्त्यावर ज्यांच्या कोणाच्या गाड्या आहेत आपण गाड्या बाजूला काढा. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. यावेळेस फटका लाजवाब, बॉल सीमा पार, अंकितच्या बॅट मधून हा कडक स्ट्रोक षटकार. कडक स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. जबरदस्त प्रहारसाठी ओळखला जातो हा खेळाडू. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 35 पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे अगदी आपण पाहू शकतो. जे मात्र दुसरा या षटकाचा विचार केला तर आपण पाहू शकतो महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. 4 बॉल वरती 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज कैलासने. जबरदस्त बॅटिंग अंकितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मोरेश्वरने देखील फार चांगली बॅटिंग केली, ज्याच्या बॅट मधून 4 चौकार आले. ह्यावेळेस चांगला चेंडू होता, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते ऑन द बोर्ड. 35 धावा. आणि आता शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामधील. गोलंदाज तयार, कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. फुलटॉस बॉल आहे, फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर, त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. शेवटच्या बॉल वरती आलाय अंकितच्या बॅट मधून दमदार चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 39. एकूण 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. वैभव शेठ थिटे साहेब आणि अमोल शेठ थिटे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर दोन्ही फलंदाज अर्थात संकेत अंकितने 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर. अटी व शर्ती लागू, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. दामू आपल्याला पाहायला मिळतील. नाही निलेश दादा, मला असं वाटतंय की एखाद्याने जर लावले ना पैसे आणि जर फलंदाजाने किंवा गोलंदाजाने ते प्राइज मारले नाही तर ते कमिटीकडे जमा व्हायला पाहिजेत. कमीत कमी 10% तरी जमा व्हायला पाहिजे, तेव्हा मजा येईल. यावेळेस नावची संधी निर्माण झाली होती, मात्र मित्रांनो विनंती असेल जरा पाणी घेऊन जा आतमध्ये, पाणी घेऊन जायचंय. चला कोणी आतमध्ये जायचं नाहीये, बाहेर राहायचंय. विनंती असेल. येस हवा दे, थोडासा बाजूला व्हा, हवा येऊ द्या. चला नवीन जोडी मैदानावरती जायची आहे.
दोन्हीही फलंदाज जे मात्र बाहेर जात आहेत. का कारण सांगतो. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद झाले ते म्हणजेच अंकित आणि रिटायर्ड हर्ट म्हणून संकेत बाहेर जात आहेत. एका चेंडूवरती दोन खेळाडू बाहेर जात असताना फार क्वचित आपण पाहिलं असेल, पण हे नानकर गाव आहे, इथे तुम्हाला 4 चेंडूंवरती 4 चौकार देखील पाहायला मिळतात. 6 चेंडूंवरती 7 चौकार देखील पाहायला मिळतात. त्याच्या समवेत एका चेंडूवरती 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना देखील पाहायला मिळतात. संकेत बसून घ्यायचंय ही विनंती असेल. नवीन जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. अक्षय थिटे आणि मयूर दळवी. अक्षय आणि मयूर यांचा अनुभव देखील फार मोठा आहे, फार दांडगा आहे. अक्षयचा जर विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर प्रोड्यूस बाय नानकर अँड भिवंडी मधील नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये हा देखील अग्रगण्य नाव आहे. आणि जर पाहिला गेलं दुसरीकडे अगदी आपल्याला पाहायला मिळेल मयूर, ज्या टीम मध्ये खऱ्या अर्थानं मयूर सारखा खेळाडू असतो, अनुभवाची शिदोरी तो घेऊन चालतो. मोरेश्वर सारखा खेळाडू तो देखील अनुभवाची शिदोरी घेऊन चालतो. दुसरीकडे अक्षय कोळी आहेत, अक्षय थिटे ते देखील अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन चालतात. यामुळेच डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. अति उत्साह जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. ऑन द बोर्ड 39 39 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यावेळेस चांगला चेंडू आहे, चेंडून पडल्यानंतर खाली राहिला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिल्या बॉल वरती रनआउटची विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. दामू कमबॅक करून देतोय. 2 षटकांमध्ये 39 धावा होत्या, मात्र आता ज्या प्रकारचा कमबॅक झालाय, जबरदस्त हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर पाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 40 या आकड्यावरती. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले तर वैभव शेठ थेटे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल वैभव शेठ थेटे साहेबांच्या माध्यमातून अक्षय थेटे यांच्यासाठी. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. जबरदस्त गोलंदाजी दामूने केली या शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. संजय स्पोर्ट सावध SSS टीम आपल्याला जबरदस्त कमबॅक करत असताना पाहायला मिळतीये. एकच धाव आतापर्यंत अर्जित केली आहे. नशीब चांगलं मी म्हणेल, 2 षटकांमध्ये जवळपास होत्या त्या मात्र 39, मात्र यावेळेस सिंगल आड होईल आणि अशा रीतीने ओव्हर नंबर 3 मैदानावरती समाप्त. 41 धावा धावफलकावरती 42 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. संजय स्पोर्ट सावध विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 42चं टार्गेट, 18 बॉल आणि जो संघ जिंकेल मेहर 11 बापगाव संघासोबत फाईट करेल. आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघ उपस्थित झालेला आहे. मनोज खाटाळे कंपनी त्यांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत.
चला विनंती असेल नानकर टीम, थोडंसं स्पीडअप करायचं, फिल्डिंग सेट करून घ्या आणि सलामीची जोडी मैदानावरती पाठवायचे. टीम संजय स्पोर्ट्स सावत, विनंती असेल आपण लवकरात लवकर मॅच सुरू करणार आहोत. 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय घडेल का बिघडेल. जो संघ जिंकेल मेहर 11 बापगाव संघ सोबत फाईट करेल. मेहर 11 बापगाव संघ, आपण खेळायच्या दृष्टिकोनातून रेडी राहायचंय ही विनंती असेल. जसं सामना फिनिश होईल आपण टॉस देखील करणार आहोत. एक प्रतिनिधी आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ आपण पाठवून ठेवा ही विनंती असेल. ज्यावेळेस दुसरा ओव्हर समाप्त होईल त्यावेळेस, म्हणजे एका ओव्हर कंप्लीट होण्यापर्यंत तुमचा जो खेळाडू आहे, तुमचा जो प्रतिनिधी आहे किंवा कॅप्टन आहे, तो नक्की पोहोचून जाईल आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ. अक्षय कोळी मैदानावरती पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर कैलास आणि दामू ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. विजयासाठी 18 बॉल 42 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. अठरा बॉल 42 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 14.00 ची आस्किंग गती आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये असतील लॉंग ऑफ, डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळेल. एक खेळाडू मिड ऑन, शॉर्ट वाईडिश मिड ऑफ, एक खेळाडू स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, एक खेळाडू थर्ड मॅन, एक खेळाडू फाईन लेग, एक खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फील्डची विवर रचना अशी आहे की फुल लेनचे बॉल किंबहुना बॉडी लाईन वरती जर बॉलिंग केली तर त्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळते. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळेल एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक ओपन होतोय. 1 ऑन द बोर्ड. एक धाव जी मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जे मात्र आपण पाहू शकतो. पहिलं अक्षय कोळी यांच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये जरूर होता, कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. 51 नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ आहे. 18 बॉल 42 धावांची गरज असताना 11 बॉल 41 वरती 17 बॉल 41 वरती आता ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूंमध्ये 42 म्हणजे 14.00 ची आस्किंग गती. तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये जवळपास 2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे, ज्यामध्ये एक षटकार असणं गरजेचं, एक चौकार असणं गरजेचं आहे. मात्र अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिला चेंडू देखील डॉट बॉल होऊ शकला असता, मात्र सिंगल. कैलासचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये एकच धाव त्यांनी बनवली आहे. गोलंदाजी नो डाऊट ॲट ऑल, त्याने आजचा दिवस गोलंदाजीने गाजवला. यावेळेस चांगला चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल सीमा पलीकडे. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा दमदार चौकार. पाहिलं देखील नाही, हेलिकॉप्टर उडवला, मात्र हेलिकॉप्टर पहिल्यांदा मी डीप बॅकवर्ड स्क्वेअर दिशेला जात असताना पाहिला. जबरदस्त स्ट्रोक होता आणि नक्कीच ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा बघितला, ज्याप्रमाणे त्याने स्ट्रोक खेळला जबरदस्त. असे स्ट्रोक आपल्याला वारंवार बघायला मिळत नाही. प्रदीप पाटील असतात, त्यांच्या माध्यमातून आपल्याला असे स्ट्रोक बघायला मिळतात. नो लुक शॉट
यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फाईन लेगचा फिल्डर कॅच कंप्लीट झाली आहे मात्र येस चेंडू बॉडीला स्पर्श झालाय लेग बायशी एकदा बॅट कॅच तर टेक होती कंप्लीट होती मात्र चेंडू जो आहे तो बॉडीला स्पर्श झाला आणि एक धावजी मात्र कंप्लीट झाली एका धावेने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती चेंडू झाले 4 धावसंख्या धावफलकावरती 6 अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या षटकामधील अक्षय कोळी आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना यावेळेस चांगला चेंडू आहे जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा वन्स अगेन व्हेरी गुड डिलिव्हरी बॉल बाय बॉलर अक्षय कोहली इन द फर्स्ट ओव्हर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली अक्षय यांची जो चौकारवाला बॉल होता तो देखील जबरदस्त होता मात्र जो स्ट्रोक होता तो बेमिसाल होता सुपर से ऊपर असा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला सातत्याने हे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अगदी तशाच प्रकारचा स्ट्रोक चांगला स्ट्रोक होता धावा देखील चांगल्या आल्या आणि धावसंख्या फ्लाय झाली ती मात्र 6 आकड्यावरती फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामधील मिड ऑन मधले फिल्डर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आणि लॉंग ऑफ मधले फिल्डर मिड ऑफ मध्ये आलेले आहेत यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल डाऊन द बॉल फिल्डर नाहीये पॉवर प्ले मध्ये स्ट्रोक बेहतरीन बॉल सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत हा असेल षटकार मात्र 12 आकड्यावरती विजयासाठी अजून देखील 12 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता अक्षय थेटे मैदानावरती आलेले आहेत दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी अक्षयचा जर विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर आणि या स्थितीमध्ये अक्षय अगदी इफेक्टिव्हली काम करतो असं अक्षय पाहायला मिळेल मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसऱ्या षटकामध्ये 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे संगनानकर चला थोडस आपण पाहू शकतो खोलवर टप्प्याचा बॉल होता मैदानावरती यावेळेस घडले काय 4 पळून घेतले आहेत जबरदस्त जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल काहीच हे चित्र झाले तर मला वाटते आता यापुढे देखील असं चित्र कदाचित पाहायला मिळू शकतो ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये हुलकावणी म्हणतो चार धावा पळायला भरुणामध्ये आता थकवा तर येणारच आणि म्हणून सर्व खऱ्या अर्थाने ज्यांना क्रिकेटचं नॉलेज येते विराट कोहलीला चाहते का म्हणतात कारण 50व्या ओव्हरमध्ये देखील 3 धावा घेणं हे साधं सोपं काम नाहीये एनके स्पोर्ट्स खांडवळ टीम उपस्थित आहे त्यांचं करूया सहर्ष स्वागत हर्ष पाटील यांचं पण करूया सहर्ष स्वागत सुजित पाटील अँड कंपनी एनके स्पोर्ट्स खांडवळ दुसरीकडे मनोज घाटाळ अँड कंपनी अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ एवई हा संघ सुपर 2 संघ दाखल झालेले आहेत सुपर 3 मध्ये यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय मात्र नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार नशिबाचा लकी चौकार
होती तिथे 4 धावा मिळाल्या, इथे देखील एकच धाव होती. थोडस स्ट्रेच केलं असतं तर मात्र चेंडू हातामध्ये आला असता. 3 धावा देखील वाचवल्या असतात. 6 एक्स्ट्राच्या धावा बहाल झाल्या तिथे आणि या 6 धावा नक्कीच कुठेतरी थोडासा ज्याप्रमाणे जखमेवरती मीठ चोळायचं काम करतात अगदी तशा प्रकारे या धावा कुठेतरी टोचतील. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजेच 20. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 9 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 22 असं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडेल काय बिघडेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं राहणार आहे, कारण अक्षयचे हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. कशा प्रकारची कामगिरी अक्षय करेल हे देखील पाहूया आपण. शेवटचे हे 3 चेंडू त्याच्या षटकामधील. यावेळेस पुलचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये असेल अंकित. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल आणि 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 8 बॉल 20 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये 20 धाव्यांची आवश्यकता असेल. थोडेसे थकले आहेत फलंदाज कैलास पाटील. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. दुसरीकडे तामू आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. दोघं देखील पाहायला गेलं तर येस 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर असं पंचांना कॉल येतोय. योगराजजी बुटेरे सर आणि त्यांच्या जोडीला प्रवीण विशे सर. फार चांगला दांडगा अनुभव. पंचांच्या भूमिकेचा त्यांचं सातत्याने आपण पाहतो. बदलापूर विभाग असेल, त्यानंतर कल्याण ग्रामीण विभाग असेल, शहापूर परिसर असेल, शहापूर विभाग असेल, मुरबाड विभाग असेल आणि त्याच्या जोडीला आता आमने परिसरामध्ये देखील नामवंत पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. असे योगराजजी बुटेरे सर तसेच प्रवीणजी विशे सर, दोघांचं आपण कौतुक करू. धावसंख्या 22 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 20 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. अक्षयने इथे फार चांगलं असं कमबॅक केलंय. कोरडप्याचा बॉल फटका लाजवाब पाहायला मिळेल. अंकित असेल फिल्डिंग लाजवाब असेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कैलास यांची खेळी होत असताना समाप्त. रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजून एक धक्का. आता 6 चेंडू 19 धाव्यांची गरज. यस डीजे. संजय स्पोर्ट सावध अशी मॅच, अशी लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नानकर संघाचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट टीम आहे या संपूर्ण बेल्ट मधील. दुसरीकडे संजय स्पोर्ट सावध संघाचा विचार केला तर हर हुन्नरी खिलाडू आहेत, टॅलेंटेड खेळाडू, टॅलेंटेड यंगस्टर आहेत. आणि नक्कीच आता जर पाहायला गेलं तर साहिलच्या खांद्यावरती आता जबाबदारी सोपवली आहे या शेवटच्या षटकाची. 6 चेंडू विजयासाठी 19 धाव्यांची आवश्यकता आहे. साहिलच्या खांद्यावरती जबाबदारी नक्की असेल. शुभम जाधव जर असं या मॅच मध्ये तर कदाचित त्याला देखील ओव्हर मिळाली असती. नुकताच शुभमशी कॉल झाला, तो म्हणाला मी 3:30 वाजेपर्यंत नक्की पोहोचेल. कल्याण पर्यंत तो आलाय. आता पाहूया इथे कधी पोहोचतोय. कारण शुभम सारखा खेळाडू जर तुमच्याकडे आहे, तुम्ही 6 चेंडू 10 धावा देखील डिफेंड करू शकता. आता इथे साहिल वरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 6 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता आहे. कुशन आहे.
यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील मात्र बॉल सीमा पलीकडे. आता या मॅच मध्ये रंगतता आणि रोचकता निर्माण झाली आहे. आता 5 चेंडू विजयासाठी 15 धावेंची आवश्यकता. यस जीचे यावेळेस पुन्हा एकदा नशिबाची साथ सोबत आहे. बॉल सीमा पलीकडे लॉंग लेगला क्लिअर करत सीमा पार चौकार. चार चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 11 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. काय घडेल काय बिघडेल पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. अक्षयच्या षटकामध्ये देखील 2 चेंडू 2 चौकार आले होते. आता 4 चेंडू 11 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. नशीब मी म्हणेल सोबत आहे बॅटिंग करत असताना संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या दिशेला. कारण जर पाहायला गेलं एकीकडे असा संघ आहे ज्या संघाने या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे तो म्हणजे नानकर संघ. दुसरीकडे कमबॅकच्या अशा पल्लवित करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच अक्षयच्या माध्यमातून. चांगला चेंडू जबरदस्त बॉल. जसा डॉट बॉल येतोय तशा टाळ्यांचा वर्षाव होतोय. जसा चौकार येतोय मोठे फटके येत आहेत तसा तसा शांततेचं वातावरण. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर असं समीकरण मैदानावरती नक्की आपण पाहू शकतो. 3 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. या मॅच मध्ये काय बिघडेल आणि काय घडेल या चेंडूवरती अवलंबून असेल. मी म्हणेल या मॅचचं प्रतिबिंब हे चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला मॅच मध्ये कमबॅक होईल. डॉट बॉल जर आला तर मात्र हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती प्रत्येक बॉलवर षटकाराची अपेक्षा करावी लागेल डगआउटला आणि षटकार मारावा लागेल फलंदाजाला. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल अंकित असतील. मिड विकेट मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. अक्षय बॅक टू दी पवेलियन. अपेक्षा असेल स्पीडअप करायचे विनंती असेल. मैदानावरती लखन आपल्याला पाहायला मिळतील. दोन चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि आता बाहेरून दर्शन समजवतायत कुठे फील्ड सेट करायची आहे आणि ते पण कोणाला तर अक्षय थेटेला. म्हणजे क्या बात आहे. 2 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता आहे. बापगाव संघाचे कर्णधार प्लीज विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. व्हाईट बॉल. आता 2 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. 2 चेंडू 10 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती लखन आहेत. कोरड्याचा बॉल आणि इथे जर एक लिगल डिलिव्हरी टाकली तर सामना फिनिश झालेला आहे. आता 1 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता असेल. 1 चेंडू 10 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 10 धावा. यावेळेस चांगला चेंडू आहे. जबरदस्त बॉल. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर संघाने. हार्दिक अभिनंदन टीम नानकर. हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया टीम संजय स्पोर्ट्स सावध यांना. हार्ड लक आपण म्हणूया ते म्हणजेच लखन दादाला हार्ड लक.